आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक महान योद्धा, एक अजिंक्य सेनापती. हो, आणि ती योग्यच आहे. पण आज आपण या प्रतिमेच्या थोडं पलीकडे पाहणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे आज आपण महाराजांच्या एका वेगळ्याच पैलूवर बोलणार आहोत. हम्म, तो म्हणजे त्यांच्यातला एक दूरदृष्टीचा व्यवस्थापक, एक मॅनेजमेंट गुरु. आणि हा विषय खूपच महत्वाचा आहे. कारण महाराजांनी फक्त लढाया जिंकल्या नाहीत, तर एक असं स्वराज्य उभं केलं जे केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर सुशासनाच्या भक्कम पायावर उभं होतं. बरोबर. आज आपण त्यांच्या नेतृत्वाच्या 3 मुख्य स्तंभांवर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. पहिलं म्हणजे अधिकारांचं विकेंद्रीकरण, दुसरं नैतिकतेवर आधारित प्रशासन, आणि तिसरं म्हणजे त्यांची काळाच्या पुढे असलेली नाविन्यपूर्ण रणनीती. इंटरेस्टिंग. म्हणजे 17व्या शतकातली ही तत्व आजच्या कॉर्पोरेट जगालाही मार्गदर्शक ठरू शकतात. अगदी. हे पाहणं खूप रंजक ठरेल. चला तर मग याच पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया. विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशन. आपल्या स्रोतांनुसार महाराजांनी सगळे अधिकार स्वतःकडे ठेवले नाहीत. नाही. त्यांनी आपल्या सरदारांना आणि अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिलं. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं ते प्रत्यक्षात असेल का? मुळीच नाही. हे महाराजांचा व्यवस्थापन कौशल्याचं म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी फक्त जबाबदाऱ्या वाटल्या नाहीत, तर निर्णय घेण्याचे अधिकारही दिले. उदाहरणार्थ, समजा एखाद्या किल्ल्याचा किल्लेदार आहे किंवा प्रदेशाचा सुभेदार. तो तिथल्या परिस्थितीनुसार सैन्याची जमवाजमाव किंवा संसाधनांचा वापर करण्याबाबत स्वतः निर्णय घेऊ शकत होता. अच्छा, त्याला प्रत्येक गोष्टीसाठी रायगडावरून आदेश येण्याची वाट पाहावी लागत नव्हती. इथेच मला एक प्रश्न पडतो. आजच्या जगात जिथे कम्युनिकेशन इतकं वेगवान आहे, तिथेही अजाईल मॅनेजमेंट लागू करणं कंपन्यांना अवघड जातं. बरोबर. त्या काळात जिथे संदेश पोचायला कित्येक दिवस लागायचे, तिथे हे कसं शक्य झालं? म्हणजे हे सगळे स्वतंत्रपणे घेतलेले निर्णय ते मोठ्या मूळ रणनीतीशी सुसंगत कसे राहत होते? यावर नियंत्रण ठेवण्याची काही विशेष पद्धत होती का? खूपच मार्मिक प्रश्न आहे. याची 2 मुख्य कारणं होती. ओके. पहिलं म्हणजे महाराजांची अधिकाऱ्यांची निवड करण्याची पद्धत. ते जन्माने किंवा वशिल्याने नाही, तर गुणवत्तेच्या आधारावर निवड करायचे. अगदी. त्यामुळे त्यांना माहित होतं की आपण ज्या व्यक्तीला अधिकार देतोय ती व्यक्ती सक्षम आहे आणि स्वराज्याशी एकनिष्ठ आहे. आणि दुसरं कारण? दुसरं म्हणजे एक अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर खातं. अच्छा, स्पाय नेटवर्क. हो. त्यांचे हेर केवळ शत्रूच्या गोट्यातच नव्हते, तर ते स्वतःच्या प्रशासनावरही लक्ष ठेवून होते. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांचा गैरवापर केला किंवा तो स्वराज्याच्या हिताविरुद्ध गेला, तर त्याची माहिती तात्काळ महाराजांपर्यंत पोहोचत असे. बरोबर. अच्छा, म्हणजे विश्वास आणि नियंत्रण यांचा एक जबरदस्त समतोल त्यांनी साधला होता. हो. लोकांना अधिकार दिले, पण केवळ अधिकार देऊन कोणीही विश्वासू राहत नाही. तो विश्वास निर्माण करण्यासाठी नेतृत्वामध्ये एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं. याच नैतिकतेमुळे त्यांचे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले असावेत, नाही का? अगदी बरोबर. आणि इथूनच आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो, नैतिक नेतृत्व. बरोबर. विकेंद्रीकरण तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा संपूर्ण व्यवस्थेमध्ये नैतिकतेचा धागा घट्ट विणलेला असतो. महाराजांच्या प्रशासनात प्रामाणिकपणा आणि सचोटीला सर्वाधिक महत्त्व होतं. आपल्या स्रोतांमधल्या उल्लेखांनुसार ते प्रामाणिक अधिकाऱ्यांना बक्षिसं द्यायचे, पण भ्रष्टाचारासाठी कठोर शिक्षाही करायचे. हो, मग तो अधिकारी कितीही मोठ्या पदावरचा का असेना. पण हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड असेल? म्हणजे विचार करा, जेव्हा एखादा मोठा सामर्थ्यवान सरदार भ्रष्टाचारात सापडतो, तेव्हा त्याला शिक्षा दिल्याने बंडाळी होण्याचा किंवा तो शत्रूला जाऊन मिळण्याचा धोका नसतो का? महाराजांनी हा समतोल कसा साधला असेल? त्यांनी हा समतोल साधला तो न्यायाच्या समान अंमलबजावणीतून. कायदा सगळ्यांसाठी समान होता, अगदी त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा. अच्छा. त्यामुळे सामान्य रयतेचा आणि सैनिकांचा व्यवस्थेवर प्रचंड विश्वास होता. आणि जेव्हा लोकांना खात्री असते की न्याय निष्पक्षपातीपणे होतोय, तेव्हा ते व्यवस्थेच्या मागे ठामपणे उभे राहतात. बरोबर. या नैतिकतेचाच एक भाग म्हणजे स्त्रियांप्रती असलेला त्यांचा आदर. शत्रुपक्षाच्या स्त्रियांचाही सन्मान केला गेला पाहिजे, हा त्यांचा सक्त आदेश होता. हो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण प्रसिद्ध आहे. अगदी. ते त्याचं प्रतीक आहे. आणि हा आदर, ही शिकवण त्यांना त्यांच्या आई राजमाता जिजाबाईंकडून मिळाली होती. आणि या स्रोतांमध्ये सर्व धर्मांप्रती असलेल्या आदराचाही उल्लेख आहे. ते स्वतः एकनिष्ठ हिंदू असूनही हो, त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक मुस्लिम धर्माचे लोक मोठ्या पदांवर होते. इब्राहिम खान, दौलत खान, सिद्दी हिलाल. बरोबर.
त्यांच्या नौदलाचे आणि पायदळाचे महत्वाचे अधिकारी होते. म्हणजे धार्मिक भेदभावाला त्यांच्या राज्यात स्थान नव्हतं. ही गोष्ट त्या काळाच्या संदर्भात पाहिली तर खूपच मोठी आणि पुरोगामी वाटते. नक्कीच. ही सर्वसमावेशकता त्यांच्या दूरदृष्टीचं लक्षण आहे. त्यांना हे माहीत होतं की स्वराज्य तेव्हाच टिकेल जेव्हा सर्व जाती धर्माचे लोक त्याला आपलं मानतील. अगदी. आणि यासोबतच आर्थिक पारदर्शकतेवरही त्यांचा कटाक्ष होता. प्रत्येक खर्चाची आणि उत्पन्नाची नोंद ठेवली जात असे. या सगळ्या गोष्टींमुळे एक असं प्रशासन उभं राहिलं जे केवळ कार्यक्षमच नव्हतं, तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारं होतं. म्हणजे एक सक्षम, विश्वासू आणि नैतिक पाया असलेली व्यवस्था त्यांनी आधी उभी केली. आणि याच भक्कम पायामुळे त्यांना अधिक धाडसी आणि नाविन्यपूर्ण रणनीती आखण्याचं स्वातंत्र्य मिळालं असावं. आणि इथेच येतो आपला तिसरा आणि सगळ्यात रंजक मुद्दा, महाराजांची धोरणात्मक नवसंशोधकता. हो, स्ट्रॅटेजिक इनोव्हेशन. आणि यात पहिलं नाव येतं ते गनिमी काव्याचं. हो, गनिमी कावा किंवा गुरिल्ला वॉरफेअर ही त्यांची ओळखच बनली. महाराजांनी हे ओळखलं होतं की मुघल, आदिलशाही यांसारख्या मोठ्या सत्तांशी समोरासमोरच्या मैदानी लढाईत जिंकणं जवळपास अशक्य आहे. का? त्यांचं सैन्य मोठं होतं, त्यांच्याकडे प्रचंड तोफखाना होता. अशा वेळी महाराजांनी आपली ताकद ओळखली. आणि ती काय होती? सह्याद्रीची भौगोलिक रचना. अच्छा, म्हणजे त्यांनी डोंगर दऱ्या, घनदाट जंगलं आणि अवघड घाटवाट्या यांनाच आपलं शस्त्र बनवलं. बरोबर. अचानक हल्ला करायचा, शत्रूची जास्तीत जास्त हानी करायची आणि तो सावध होण्याआधी वेगाने नाही सवायचं. हे अविश्वसनीय आहे. विशेषतः पुण्यातील लाल महालावर शाहिस्तेखानावर केलेला हल्ला. शाहिस्तेखान लाखो सैनिकांसह पुण्यात तळ ठोकून बसला होता, तेही महाराजांच्याच बालपणीच्या घरात. म्हणजे हा अपमान सहन करण्यापलीकडचा होता. बरोबर. तो हल्ला केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तो एक मानसिक धक्का होता. 5 एप्रिल 1663 ची रात्र. हो, महाराज मोजके 400 विश्वासू सैनिक घेऊन एका लग्नाच्या वरातीमध्ये मिसळून पुण्यात शिरले. लाल महालाच्या संरक्षणासाठी हजारो सैनिक तैनात होते. पण महाराजांना महालाचा कानाकोपरा माहीत होता. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये एक मनोरंजक तपशील आहे की त्यांनी महालात शिरण्यासाठी स्वयंपाकघराच्या बाजूची एक भिंत फोडली होती, जी त्यांना लहानपणी माहीत होती. हे खरं आहे का? हो. म्हणजे या हल्ल्यामागे केवळ शौर्य होतं की गुप्त माहिती आणि अचूक नियोजनाचाही मोठा वाटा होता? दोन्ही गोष्टी होत्या. शौर्याशिवाय हे धाडस शक्यच नव्हतं, पण त्यामागे प्रचंड नियोजन होतं. कसं? महालाचा नकाशा, आतल्या शिपायांच्या बदल्यांच्या वेळा, शाहिस्तेखान कुठे झोपतो, या सगळ्याची खडानखडा माहिती काढली गेली होती. आत शिरल्यावर जो गोंधळ उडाला, त्यात महाराजांनी थेट शाहिस्तेखानावर हल्ला करून त्याची बोटं कापली. हो, शाहिस्तेखान वाचला, पण त्याचा स्वाभिमान आणि मुघल सत्तेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. आणि याचा परिणाम इतका मोठा झाला की औरंगजेबाला इतका मोठा धक्का बसला की त्याने शाहिस्तेखानाची थेट बंगालला बदली केली. केवळ जमिनीवरच नाही, तर समुद्रावरही महाराजांनी अशीच दूरदृष्टी दाखवली. त्यांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हटलं जातं. हो. पण त्या काळात जेव्हा जमिनीवरच इतके मोठे शत्रू होते, तेव्हा आरमार उभारण्याची गरज का भासली असेल? त्यांचा धोरणात्मक विचारांचा कळसच म्हणता येईल. त्यांनी ओळखलं होतं की कोकण किनारपट्टी सुरक्षित केल्याशिवाय स्वराज्य सुरक्षित होऊ शकत नाही. अच्छा. त्या काळात पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांसारख्या सागरी सत्ता समुद्रावर वर्चस्व गाजवत होत्या. ते व्यापाराच्या नावाखाली किनारपट्टीच्या गावांना त्रास देत लूटमार करत. म्हणजे या परकीय सत्तांना समुद्रातच रोखण्यासाठी स्वतःच्या आरमाराशिवाय पर्याय नव्हता. पण हे किती मोठं आव्हान असेल. म्हणजे आरमार उभं करण्यासाठी लागणारे कुशल कारागीर, जहाज बांधणीचं तंत्रज्ञान, प्रचंड लाकूड आणि पैसा, हे सगळं त्यांनी कसं उभं केलं असेल? त्यांनी स्थानिक संसाधनांचा आणि कौशल्याचा पुरेपूर वापर केला. कोकणात जहाज बांधणीची परंपरा होतीच, तिला त्यांनी प्रोत्साहन दिलं. कल्याण, भिवंडी, पेण ही जहाज बांधणीची मोठी केंद्र बनवली. त्यांनी लहान पण वेगवान आणि शक्तिशाली जहाजांवर भर दिला. का? जी कोकण किनारपट्टीच्या खाड्यांमध्ये सहज संचार करू शकतील आणि मोठ्या जहाजांवर हल्ला करून परत फिरू शकतील. आणि सिंधुदुर्ग, विजयदुर्ग? हो, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गासारखे अभेद्य सागरी किल्ले उभारून त्यांनी या आरमाराला सुरक्षित तळ उपलब्ध करून दिला. खरं तर ही त्या काळातील एक प्रचंड मोठी स्ट्रॅटेजिक आणि इनोव्हेटिव्ह झेप होती. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक महान योद्धे नव्हते. नाही, ते एक कुशल प्रशासक, नैतिक मूल्यांचे संरक्षक आणि काळाच्या कित्येक पावलं पुढे विचार करणारे एक महान व्यवस्थापक आणि रणनीतिकार होते.
त्यांची विकेंद्रीकरणाची दीप्ती, नैतिकतेवर आधारलेलं प्रशासन आणि सतत नाविन्याचा ध्यास ही तत्व आजच्या कोणत्याही मोठ्या कंपनीच्या सीईओसाठी किंवा देशाच्या पंतप्रधानासाठी एक केस स्टडी ठरू शकतात. खरंय. ही तत्व आजच्या जगातही तितकीच समर्पक आहेत जितकी ती 17व्या शतकात होती. आणि या सगळ्या चर्चेच्या मुळाशी एक विचार आहे जो मला श्रोत्यांसाठी सोडून जायचा आहे. आपल्या श्रोत्यांमध्ये वारंवार एक उल्लेख येतो की महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांची निवड जन्माने, जातीने किंवा धर्माने नाही, तर केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली. बरोबर, मेरिटोक्रेसी. हो. विचार करा, सुमारे 400 वर्षांपूर्वी एका राजाने हे तत्व स्वीकारलं होतं. आज आपल्या आजूबाजूच्या संस्थांनी, कंपन्यांनी किंवा अगदी आपल्या समाजाने कोणताही पूर्वग्रह न ठेवता फक्त गुणवत्तेच्या आधारावर लोकांना संधी दिली तर किती मोठे सकारात्मक बदल घडू शकतील.